शासनाकडून देण्यात आलेलं आणखी एक आश्वासन खोटं ठरलंय। कारण पुणेकरांना हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोने मार्च अखेरीस सुखाने प्रवास करता येईल असा दावा करण्यात आला होता। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घोषणा केली आहे की ही मेट्रो आता सुरू होणार नाहीये, तर याची पुढची तारीख सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे पुणेकरांना आणखी काही महिने या मार्गासाठी वाट पाहावी लागणार असं दिसू लागलंय। त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोला नेमका कुठे ब्रेक लागलाय, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणेकर आणि विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खरंच धक्कादायक ठरतीये। कारण मागील अनेक महिन्यांपासून पुणेकरांना हिंजवडी आयटी भागामध्ये काम करणाऱ्या नागरिकांना शासनाकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेबद्दल अनेक मोठमोठी स्वप्न दाखवण्यात आली। इतकंच काय तर मार्च अखेरीस ही मार्गिका सुरू होईल असं सुद्धा म्हटलं गेलं होतं। खरं तर या मार्गाचं काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला उशीर झाला आणि त्यामुळे हे काम पूर्ण करण्यास मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली गेली। त्यामुळे नागरिकांनी तोही संयम ठेवला आणि मार्च अखेरीस तरी हा मार्ग सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांना होती। परंतु आतापर्यंत 2 वेळा हा मार्ग सुरू होण्याची डेडलाईन हुकलेली आहे आणि आता आणखी एकदा पुणेकरांना या मेट्रोची सुरू होण्यासाठी वाट पाहावी लागणार असं दिसू लागलंय। दरम्यान आता या मेट्रो लाईन 3 चा मार्ग 2 टप्प्यामध्ये सुरू होणार आहे, ज्याचा एक टप्पा मे महिन्यामध्ये 12 किलोमीटर सुरू होईल, तर दुसरा टप्पा जुलै महिन्यामध्ये 11 किलोमीटरचा मार्ग सुरू होणार आहे। यातील पहिल्या टप्प्यामध्ये माण ते रामनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार आहे, ज्यामध्ये 12 मेट्रोची स्थानकं असणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मार्गावर जुलैमध्ये मेट्रो सेवा ही सुरू होणार आहे। या मार्गावर एकूण 11 मेट्रो स्थानके असतील आणि अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर दुसरा टप्पा जुलै महिन्यामध्ये 11 किलोमीटरचा मार्ग सुरू होईल। यातील पहिल्या टप्प्यामध्ये माण ते रामनगर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होणार आहे, ज्यामध्ये एकूण 12 मेट्रोची स्थानकं आहेत, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मार्गावर जुलैमध्ये मेट्रो सेवा ही सुरू होणार आहे आणि या मार्गावर एकूण 11 मेट्रो स्थानकं ही असणार आहेत। दरम्यान या सगळ्याबद्दलची जी माहिती आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि ते मेट्रोची प्रशासकीय इमारत महामेट्रो भवनच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये या सगळ्याबद्दल बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री पुढे असंही म्हणाले की सध्या पुण्यामध्ये 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झालेला आहे। टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात PPP असलेल्या 23 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्यापैकी 12 किलोमीटर मार्गाचं उद्घाटन मे महिन्यामध्ये, तर उर्वरित 11 किलोमीटरचा मार्ग जो आहे तो जुलै महिन्यामध्ये सुरू करण्याचं नियोजन आहे। या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचं एकूण जाळं 56 किलोमीटर पर्यंत पोहोचेल आणि आणखी 55 किलोमीटरचं काम सुद्धा सुरू आहे। दरम्यान या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये या कामासाठी हिरवा कंदील मिळाला होता, जो डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणं अपेक्षित होतं। शिवाय सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात PPP प्रकल्प हा आहे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे टाटा समूहाला उभारण्यासाठी तो दिला गेलाय। हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर तत्वावर करण्यासाठी पुणे IT सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही विशेष उद्देश कंपनी सुद्धा स्थापन करण्यात आली असून त्यांच्याद्वारे 35 वर्षांसाठी सवलतीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे। पण नेमका आता या सगळ्या प्रकल्पामध्ये अडथळा का आलाय किंवा या मार्ग सुरू होण्याकरिता तारीख पुढे का गेली आहे, यावर आपण एकदा नजर टाकूया। तर याचं उत्तर असं आहे की समोर आलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकल्पामध्ये काही तांत्रिक कामं आणि आवश्यक परवानग्या प्रक्रियाच ह्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीयेत। शिवाय या मार्गातील निम्म्याहून अधिक मेट्रो स्टेशनचं काम सुद्धा रेंगाळलेलं आहे। शिवाय प्रवासी जिने, लिफ्ट आणि तांत्रिक चाचण्यांची प्रक्रिया सुद्धा बऱ्याच ठिकाणी बाकी आहे। पण या बातमीमुळे पुणेकरांमध्ये नाराजी पसरल्याचं हे चांगलंच दिसतंय। गेल्या काही वर्षातील पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी जर पाहिली तर अनेकांनी मेट्रोला पसंती सुद्धा दिलेली आहे। त्यात हिंजवडी सारख्या भागामध्ये मेट्रो असणं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती, कारण या भागामध्ये अनेक IT कंपन्या असल्यामुळे पुणे शहराच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी वर्ग इथे नोकरीसाठी येत असतात, परंतु अनेक जण खासगी वाहनांचा वापर करत असल्याने या भागामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी ही बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि आता खरं तर ही इथली भयंकर समस्या सुद्धा दिवसेंदिवस बनत चालली आहे। त्यात मान्सून काळामध्ये इथे आणखीनच वाईट अवस्था होऊन जाते। काही वेळातच पाणीच असतं, त्यामुळे रस्त्यावर चालणं सुद्धा अवघड होऊन जातं आणि मागच्या पावसाळ्यामध्ये कित्येक नागरिकांच्या गाड्या सुद्धा पावसाच्या पाण्यामध्ये बुडाल्या
होत्या, याच्या सुद्धा आपण अनेक बातम्या पाहिल्याच असतील। आणि इतकं सगळं जरी असेल तरी सुद्धा प्रवास मात्र हा करावाच लागतोय आणि म्हणूनच मेट्रो ही इथल्या प्रवाशांसाठी सगळ्यात उत्तम पर्याय हा कायमच आहे। कारण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो म्हणजे IT भागातून थेट शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांना सहज पोहोचता येतंय, सहज शक्य होतंय प्रवास करणं आणि शहराच्या कोणत्याही ठिकाणी जाणं सुद्धा हे अपेक्षित वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतंय। त्यात सध्या पुणे शहरामध्ये 33 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरू असून दररोज सुमारे 2 ते 2.5 लाख प्रवासी यातून प्रवास करतात। शिवाय सणासुदीच्या काळामध्ये तर मोठ्या प्रमाणावर मेट्रोचा वापर नागरिकांकडून केला गेलेला आहे, ज्याबद्दलचा आकडा सुद्धा विक्रमी ठरला होता आणि तो आकडा असा होता की 5.75 लाखापर्यंतचा। त्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यानंतर शहरात गर्दीची अनेक ठिकाणं कव्हर होत आहेत, जसं की एम्बेसी क्वाड्रोन, बिझनेस पार्क, डोहरेल, इन्फोसिस फेज 2, विप्रो फेज 2, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी आणि वाकड चौक ही महत्त्वाची गर्दीच्या ठिकाणांवर ही मेट्रोचे स्थानक आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी आहे ती रस्त्यावरची गर्दी जी आहे ती मेट्रोकडे वळू शकते। त्यासोबतच बालेवाडी स्टेडियम, NICMR, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर, कृषी अनुसंधान, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, RBI, ॲग्रिकल्चर कॉलेज, शिवाजीनगर असा प्रवास सुद्धा या मेट्रोमुळे शक्य होणार आहे आणि त्यामुळे बराचसा जो आहे तो महत्त्वाचा जो मार्ग आहे तो यामध्ये कव्हर होतोय आणि या मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न हा कायमचा मिटणार आहे। त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईनच्या प्रवासाचा आनंद कधी पुणेकरांच्या वाटेला येतोय हे खरं तर आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, आता जी महत्त्वाची जी तारीख दिलेली आहे मे महिन्याची, त्या तारखेला तरी हा प्रकल्प सुरू होईल असं तुम्हाला वाटतंय का? कमेंट करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।